हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज आहे माझ्या 5th मंथ प्रेग्नन्सीचा फर्स्ट डे. सो त्याच्यामध्ये मॉर्निंगला उठल्यावर मी वॉटर इंटेक करते. त्याच्या थोड्या काळानंतर मी भिजून खाल्लेले ड्रायफ्रूट्स घेते आणि त्याच्यानंतर मधल्या घरातले कामं सर्व आवरून घेते. आणि मी अगदी घाई करत नाही, बॉडीला व्यवस्थित आराम देत सर्व गोष्टी करत असते. मधल्या वेळातला रेस्ट झाल्यानंतर मी दुपारसाठी जो काही लंच बनवला होता ते आहेत चपाती आणि फ्लावरची भाजी, आणि सलाडमध्ये मी इन्क्लूड केलेला होता आज टोमॅटो. आणि मी पाण्याचा इंटेक हा जेवण करायच्या आधी 1-2 घोट घेते. त्याच्यानंतर जेवण झाल्यानंतर मी लगेच पाणी पित नाही. 15 मिनिटांनी किंवा अर्ध्या तासानंतर मी पाणी पित असते. याच्यामध्ये दुपारच्या जेवणाचं माझं पोषण आहार कंप्लीट होतं. आणि इव्हिनिंगमध्ये जर मला काही स्नॅक्स खावं वाटलं तर हे अशी मी कैरीला थोडासा तिखट मीठ लावून खाल्लेलं होतं. इव्हिनिंगला संध्याकाळचा 7चा टायमिंगला माझी रोज दिवाबत्ती असते. मला पूजा करायला, देवाचं ध्यान करायला हे खूप आवडतं. जसं की मी माझ्या आधीच्या यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये पण सांगत आलेली आहे. असं माझ्या घरातल्या मंदिरामध्ये संध्याकाळच्या वेळेस भजन लावून देवाला दिवाबत्ती करून, धूप वगैरे देऊन, सर्व घरात कापूर आणि आरती करून एकदम घरामध्ये पॉझिटिव्हिटी आणि फ्रेशनेस पसरवायला मला खूप आवडतं. आणि याने पण मला थोडंसं छान फील होतं. अशा पद्धतीने हे माझ्या घरातलं माझं मंदिर आहे. आणि कायम असंच देवाने आमच्यावर ब्लेसिंग्स ठेवावे, मला हे नेहमी वाटतं. आणि याच्यामध्ये एक वेगळीच पॉझिटिव्हिटी आणि म्हणजे काय म्हणतो आपण, एक छान एनर्जी मिळते. पूर्ण घरात मी दिवाबत्ती फिरवल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस मी डिनरसाठी तयारी करायला जाते. आणि डिनरचा व्हिडिओ तुम्ही काढू शकले नाही, त्याच्यामुळे मी तुम्हाला फक्त काय बनवलेलं आहे त्याचा एक छोटासा फोटो मी दाखवते. डिनरमध्ये मी बनवलेलं आहे वांग्याचं भरीत आणि चपाती. हे खाल्ल्यानंतर मी संध्याकाळी एक कपमध्ये ताक घेते, जेणेकरून ॲसिडिटीचा त्रास होऊ नये. आणि आजच्यासाठी हे एवढंच आहे. आणि असंच मला सर्वांनी सपोर्ट करा आणि कायम माझ्यासोबत राहा. हर हर महादेव.